नागपुर मीडिया से बातचीत के दौरान कांग्रेस विधायक नाना पटोले ने महाजिनको में कथित बड़े भ्रष्टाचार को लेकर सरकार पर गंभीर आरोप लगाए। पटोले ने दावा किया कि पिछले 5 वर्षों में करीब 10,000 करोड़ रुपए का घोटाला हुआ है। उन्होंने निकृष्ट गुणवत्ता वाले कोयले की सप्लाई और चुनिंदा कंपनियों को टेंडर दिए जाने पर सवाल उठाते हुए पूरे मामले की जांच और दोषियों पर तत्काल कार्रवाई की मांग की। साथ ही नाना पटोले ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से इस मामले में हस्तक्षेप करने की भी अपील की। देशामध्ये सगळ्यात जास्त महागडी विद्युत ती फक्त महाराष्ट्रामध्ये आहे। त्याचे अनेक कारण आहेत, पण महाजनको जो कोळसा निर्मिती करते म्हणतो जे विद्युत निर्मिती करते त्या महाजनको मध्येच मोठा भ्रष्टाचार आहे। महाजनको आणि महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून अनेक घोटाळे या ठिकाणी समोर येतात आणि हे यांच्या माग जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामध्ये हिंद महामिनरल पद्मेश गुप्ता, एक आहे रुकाई इंफ्रास्ट्रक्चर, रुक्मणी इंफ्रास्ट्रक्चर, एक आहे एसीबी, आर्यन कोल बेनिफिशियल, महावीर कोल वाशरीज, अशा पद्धतीच्या विकास, विशाल जैन, अजय मृग, श्याम मित्तल, अशा पद्धतीची ही सगळी मोठी मोठी लोक या पडद्याच्या मागे आहेत। गेल्या 5 वर्ष यांनी महाजनकोला वॉशरीज कोळसा देण्याचं यांना टेंडर मिळालेला होता आणि हा कोळसा निकृष्ट दर्जाचा आहे। या पद्धतीचं महाजनकोनी वारंवार यांना पत्र सुद्धा दिलेले आहेत, अनेकदा दिलेले आहेत। त्याची कारण पण दाखवलेली आहेत की या कोळशाचं जे काही याला हे दिलं जातं की जसं 3,800 जेसीबीचा यांना कोळसा दिला जातो। हा कच्चा कोळसा वाशीमध्ये पाठवून त्याला जवळपास 4,600 जेसीबी क्षमतेपर्यंत अपग्रेड करून कोळशाचे शुद्धीकरण केले जाते। अशा पद्धतीचं ते टेंडर असते। आता जो कोळसा यांना दिला जातो त्याच्यातलं 85% कोळसा हा महाजनकोला त्यांनी दिला पाहिजे। 15% त्याच्यातले लॉसेस, त्याच्यातली माती, त्याच्यातला गोटा हा सगळा त्याच्यातला बाहेर काढला गेला पाहिजे। अशा पद्धतीचं टेंडर असतं। याच्यामध्ये आपल्याला हे जे 5 वर्षात जो टेंडर आता अजूनही चालूच आहे, या 5 वर्षामध्ये जवळपास 10,000 कोटी रुपयाचं घोटाळा या कंपन्यांनी या ठिकाणी केलेला, ज्या कंपन्यांची नावं मी या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे। आता हा घोटाळा करत असताना महाजनकोनी यांना जवळपास 2,000 कोटी रुपयाचं त्यांच्याकडून रिकव्हरी काढायचं एक पत्र पाठवलेलं आहे। 10,000 कोटीचा घोटाळा झाला, त्याच्या पद्धतीचं कागद महाजनकोच्या रेकॉर्डमध्ये पण आहे। पण ही कोणाची लोक आहेत? सरकारमध्ये बसलेल्या लोकांची लोक आहेत का? त्यांच्यासाठी या व्यवस्था केल्या जातात काय? आणि मग सामान्य ग्राहकांकडून जास्त पैशाचं बिल घेऊन सामान्य माणसाला लुटायसाठी हे सरकार महाराष्ट्राचं बसलं आहे का? योगायोगाने हे खातं राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आहे। एकीकडे स्मार्ट मीटरचं ओरड लोकांमध्ये चाललेली आहे। सरकारला विचारलं तर केंद्र सरकारने आम्हाला हे कंपल्सरी केलेलं असं सांगतात, पण बाकी राज्यामध्ये स्मार्ट मीटर का कंपल्सरी केला गेला नाही? महाराष्ट्रातच का केला गेला? यांचे अधिकारी लोकांच्या घरी जातात, जबरदस्ती गुंडाइझम करतात, रेग्युलर मीटर काढतात आणि स्मार्ट मीटर तिथं लावतात। मुख्यमंत्री सांगतात की ऐच्छिक आहे आणि एकीकडे त्यांचे अधिकारी गुंडागिरी करताना पाहतात। आणि या महागाईच्या काळामध्ये राज्याच्या जनतेकडून महागडी विद्युत विकून त्यांच्याकडून लुटायचं काम केलं जाते। आणि असे जे धंदागडे लोक जे आहेत त्याच्यामध्ये मी मगाशी नावं सांगितली तुम्हाला, पद्मेश गुप्ता असेल,
संजय राजीव अग्रवाल असेल, श्याम मित्तल असेल, नितीन उपरे असेल, अजय मृग असेल, विकास जैन असेल, अशा लोकांना त्यांच्यासाठीच हे टेंडर काढले जातात का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अनेक मुद्दे या ठिकाणी आहे, पण मी या निमित्तानं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मी याची सविस्तर एक पत्र आता मेल करतो आणि मी जेव्हा मुंबईला जाईल त्यावेळेस त्यांना भेटूनही सांगतो की याच्यामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जो भ्रष्टाचार इथं चाललेला आहे आणि राज्याच्या जनतेला या निमित्ताने आपण महागडी विद्युत देऊन त्यांना लुटलेलं आहे, याची जबाबदारी कोणी घ्यावी, ही सरकारने घ्यावी, अशा पद्धतीची भूमिका आमची त्याच्यामध्ये राहणार आहे. आता अजून काही टेंडर निघतात आहेत, काही लोकांना पुढं ठेवून